एखादा नवा जीव जन्माला आला की आपण साजरा करतो. काल मी नव्याने जन्माला आलो. या सगळ्याला कारणीभूत ती प्रभा आहे. तिच्यामुळेच आपलं सोन्यासारखं घर उद्ध्वस्त झालं. सरांना किडनॅप केले आणि ताबडतोब पैसे मागितले. हे खंडणी अपहरण हे सगळं त्या भोसलेचं नाटक तर नाही. तुम्हाला चुकीचं कळलंय. ते अगदी अगदी सुखरूप आहेत. मी पत्रकार रामदास जगताप बोलतोय, चंद्रपूर वार्तामधून. बोला. तुमच्या मिस्टरांना किडनॅप केलंय हे चुकीचं आहे. ते सुखरूप आहेत. अहो, पण आम्हाला खात्रीलायकपणे असं कळलंय की तुम्हाला चुकीचं कळलंय. ते अगदी अगदी सुखरूप आहेत. सॉरी, तुम्हाला तसदी दिल्याबद्दल. नाही, उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. तुम्ही बातमी छापण्याआधी निदान इथे फोन करून विचारलं तरी. अच्छा, ठेवतो. ए भाऊ, माझ्या भेजाला तरास आहे भले. तुझा तरास त्या भेजामध्ये शिरायला आता जागा नाही. मालूम पडलं का तुले? अरे हा 8-10 दिवसात बघून टाकू तुझ्या जमिनीचं. अरे मामलेदार काय पानाची टपरी टाकून बसला वाटते तुले? मग तुझ्या भावाले सांग. हे बघ, हे तुझे भावाले सांग, मॅटर एकदा धनाजीकडे गेला ना, हा 17दा विचारपूस नाही करायची. न होणार मॅटर आपण घेत नाही. समजलं का? बस ना बे, उभा काऊन? काय पता लागला का त्या भोसल्याचा? दादा, त्या भोसलेला उचललं ही खबर 100% खरी आहे. तेच नक्षलवादी. भोसले ऑफिसमधनं बाहेर पडला तिकडे समोरच उचलला म्हणे त्याला. हे रस्त्यावर झोपणाऱ्या 7-8 जणांनी सांगितलं. आणि उचलणाऱ्यांकडे ज्या प्रकारची हत्यार होती त्यावरून ते पक्के नक्षलवादीच होते. प्रतिकार नाही केला त्या भोसल्यानी? हा केला म्हणे, खूप केला. त्याच्या त्या गाडीमध्ये बंदूक पण होती, पण तिथपर्यंत जाऊनच दिलं नाही त्याला. आधीच हाणला, उचलला आणि मग नेला. गरम भेजाचा आहे तो भोसल्या. फार कडकपणा करेल, मार खाईल. हा, हाड मोडून ठेवतील त्याची बघ. ते तरी बरं दादा, त्या भाऊरावाच्या आमदाराला उचललं ना तेव्हा त्याच्या अंगावरती गुळाचं पाणी ओतलं आणि मुंगळे सोडले, लाल मुंगळे. बेकार बेकार. काय होणार आहे त्या आसावरीच? आधी ती 2 जीवांची. ते गर्भारपणात पण त्रास होता म्हणे तिला. नवरा परत येतोय की त्याची लाश, हे टेन्शन. धनाजीराव माने बोलतो. कोण? काय झालं दादा? कुणाचा फोन? आसावरीचा. कसं तोंड देऊ आता या पोरीला राजा? सावरे,
थोडंसं दूध घेतेस का? अगं अशी नको हेळसांड करू स्वतःची. काही नको माई. ते तिथे काय अवस्थेत असतील आणि मी हॅलो. कोण बोलतोय? आपण कोण बोलताय? मी धनाजी माने बोलतोय. असावरी का? धनाजी काका. काका. हा मी आसावरी बोलते काका. आसावरीच बोलते मी. हो. हा. ए पोटे, तू घाबरू नको. आपण आहोत. हा. नाही तसं नाही काका. पण काही कळत नाही ना काय करायचं ते, त्याच्यामुळे. त्यांचा फोन आला होता का? हा. कुणाचा? नक्षलवादी. अजून काहीच नाही. काय त्यांनी त्यांच्या मागण्या आपल्याला कळवेपर्यंत आपल्याला काय करता येणार नाही पोटे. आणि काय तसं करणं धाडसाचं ठरेल. नाही काका. नाही, मी असं काहीही मी करणार नाही काका. त्यांच्या मागण्यांची कल्पना आहे. ते 2 कोटी खंडणीचं ना. नाही ते आता सगळं बदलणार आहे. मग काय, त्यांचा फोन येईपर्यंत वाट बघायची, दुसरं काय. शबाश. हे बघ, त्यांचा मागणीसाठी काही फोन आला तर मला ताबडतोब फोन करून कळवायचं. आणि हे बघ, घाबरायचं अजिबात नाही. हो का? मग बघू आपण काय करायचं ते. काका. हा बोल. अजून एका बाबतीत तुमची जरा मदत हवी होती. बोल बोल बोल. नाही, यांना पळवून नेल्याची बातमी जर पसरली नाही तर बरं पडेल ना. पुढे पेपरवाला आला होता का तुझ्याकडे? नाही, आले नाहीत कुणी. पण आता तासाभरापूर्वी फोन येऊन गेला एका पेपरमधून. त्या मायला ह्यांना कसा काय वास लागतो कोण जाणे. नाही, आणि यांना पळवून नेल्याची बातमी जर पसरली तर यांच्या जीवाला धोका असेल ना. यांच्या जीवाला. ए पोटे, रडू नको. रडू नको. काय होत नाही त्याला. हे बघ, एक पण पेपरवाला तुझ्याकडे पोचणार नाही याचा बंदोबस्त करतो आम्ही. थँक्स काका. थँक्यू. थँक्स कसले पोरी. अगं तुझ्यासाठी, आपल्या रघुनाथासाठी. फोन करा मला. असं म्हणतात बरं का की बाळ पोटात असताना बाळाच्या आईने खूप आनंदात राहायचं असतं. चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं पाहायचं. म्हणजे मग बाळही
म्हणजे तू बर का? म्हणजे मग बाळही खूप चांगलं होतं. पण मला हे काहीही करायला वेळच नाहीये रे बाळा. माझ्या नशिबाचे भोग काही वेगळेच आहेत. सगळे फासे उलटे पडलेत. मग असं असताना तू चांगला कसं होणार? माई मी सतत अशी काळजी, चिंतेत, भीतीने ग्रासलेली, टेन्शन मध्ये असताना माझ्या बाळावर काय परिणाम होईल हो त्याचा? माई सांगा ना माई. या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे कदाचित असं बाळ अजून कणखर होईल. ते काहीही पेलू शकेल, काहीही झेलू शकेल. ते कशालाही डरणार नाही. ते रोजच्या चिंताने मरणार नाही. बाळाच्या आईने असं नशिबाचं रडगाणं गात बसून चालणार नाही. तिने खंबीर व्हायला हवं. स्वतःसाठी, बाळासाठी, बाळाच्या बाबांसाठी. घाबरत नाही मी तुला. असावरी अहो तू आज जा तू. सावरीताई, तू इथे? लहानू म्हणावी.
आसावरी, हर्षवर्धन भोसले. मोहिते मास्तरांच्या शाळेतून बाहेर पडलेला तू नंतर या कुठल्या शाळेत गेलास लहानू? अनु लहानू मडावी 92ची बॅच. तो तर नक्षलवादी झालाय. बाबा, माझ्या कालच्या बोलण्याचा त्याच्यावर थोडा जरी परिणाम झाला असेल ना, तरी तो आता फार काळ नक्षलवादी नाही राहणार. काय गे, कुठे निघाली आहेस? माई, मी जरा आष्टीला जाऊन येते. आष्टीला? कशाला? तो लहानू त्या दिवशी ते नक्षलवादी आले होते ना, त्यातला तो लहानू मडावी होता ना, त्याचं काय? मी त्याचा काही तपास लागतो का ते बघून येते माई. आणि तू एकटी जाणार आहेस? हो माई. नाही नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि एकटी तर मुळीच नाही. माई, असं काय करताय? यांचा काहीही तपास लागत नाहीये. ते कसे आहेत हे जरी कळलं नाही तरी निदान ते कुठे आहेत हे तरी कळू दे ना. अगं पण त्यासाठी तू आष्टीला जाऊन त्या क्रूर नक्षलवाद्याचा तपास घेणार आहेस का? नाही, मी बाबा आणि काकांतर्फे घेईन तपास. म्हणजे तो राहायचा ना, तिथले लोक, त्याच्या आसपासचे लोक, शेजार पाजारचे, कुठून तरी काहीतरी माहिती मिळेल ना. हा माई, प्लीज मला जाऊ देत. चल बघ, मीही येते तुझ्या बरोबर. माई प्लीज, नको ना. अगं सावरे, तू गेलीस तर इथे कोण ग? त्यात ही गीतू सुद्धा नाहीये. माई, आधी आहे ना. झालं, तो तर आपल्यापेक्षा देखील जास्त घाबरलेला आहे. पण माई, नुसतं विचार करत बसला तर मला वेळ लागेल माई. अगं पण मग तू आता अशी जाऊन आणखी त्या चिंतेत भर नको घालू. माई, मी चिंतेत भर नाही घालत आहे. मी संकट आपल्यावर कोसळण्याच्या आधी 4 पावलं समोर जाऊन ते थोपवता येतंय का, थांबवता येतंय का, एवढंच बघते माई. प्लीज माई, प्लीज मला जाऊ देत. आणि मला तिथे बाबा मदत करतील. अख्खं गाव ओळखतं बाबांना. त्यांचं कुणीही वाकडं करणार नाही. खरंच, तुम्ही अजिबात काळजी करू नका माई. प्लीज मला जाऊ देत, प्लीज. बरं, ठीक आहे. हे बघ, पण रात्र व्हायच्या आत परत ये. हा, नक्की. जपून जा बाळा. मी वाट बघत राहीन. काळजी करू नका.